नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण स्मार्ट एज्युकेशन सातारा यांची एक सराव परीक्षा घेतलेली 8 नंबरची मराठी वगैरेची. त्यातील गणितचा पार्ट जो आहे तो मी सोडून देतोय. सर्वांनी तो काळजीपूर्वक पाहावा. सर्वात लहान अपूर्णांक कोणता? जर किमती पाठ असतील तर फार सोपं आहे. किमती पाठ नसतील तर थोडंसं कठीण जाऊ शकतं तुमच्यासाठी. तर बघा, जर किमती पाठ नसतील तर कसं करायचं? तर 7 त्रिक 21 होतं इथं, 5 त्रिक 15 होते. सध्या लहान कोण आहे? तर हा लहान आहे. पण सध्या हा लहान, हा नाही, गेला. 8 त्रिक 24, 7 त्रिक 21. आता हा मोठा आहे, हा लहान आहे, हा गेला. 4 त्रिक 12, 8 त्रिक 24. हाच लहान आहे म्हणून 308 हे राहणार आहे. तिरकस गुणाकार करायचा बाळांनो. काय करायचं? तिरकस गुणाकार करायचा. छोटा विचारला असेल. पण जर किमती पाठ असतील तर खूप चांगलं होईल. बघा आता माझ्या या किमती पाठ आहेत. 305 म्हणजे 0.60, 307 म्हणजे 14 2 18 14 42, 0.42, 308 म्हणजे 0.375 आणि 304 म्हणजे 0.75. तर सगळ्यात लहान कोण आहे? हा येणार आहे. 37 आहे, 42 आहे, 60 आहे आणि 75 आहे. किंमत पाठ असेल तर अडचण नाही. लांबी रुंदीच्या 300 पाठ तर तुम्हाला एक आयताचं चित्र लगेच तयार करायचं. जे दिलंय ते भरायचं. काय दिलेलं आहे? 60 आहे का नाही? तर बघा, लांबी 5 भाग आहे. हे नेहमी खालचं, हे जे चिटकलेलं असतं ते खालचं असतं. तर 60 भागिले 5 जर केलं तर एका भागाची किंमत येणार आहे 12. हे एका भागाची किंमत किती येणार? 12. हे 12 पंचे 60 आहे. तर हे 3 भाग आहे. 12 त्रिक 36. 3 भाग आहे ना रुंदी. रुंदी किती भाग आहे? 3 भाग आहे. 12 त्रिक 36, 60, 36. तर काय होणार आहे? 60 आणि 60 120. इथं पकडतोय 30 आणि 30 60 म्हणजे 180 आणि 12 192 होणार आहे. किती होणार आहे? 192. किंवा असं करा, 72 अधिक 120, 36 दुनी 72, 60 दुनी 120, 192 येणार आहे. कसंही केलं तरी चालेल, काही अडचण नाही आहे. 28 नंबरचा प्रश्न बघा, सोपा प्रश्न अतिशय. समान नोटा असतील तर बेरीज करायची. लक्षात ठेवा ट्रिक. समान नोटा असेल तर 10 20 हे 500 नको आहे, 50 रुपये पाहिजे होते. 10 20 50 100 आणि 200. 200 350 यांची बेरीज करायची. 200 350 360 70 आणि 80. तर 3800 भागिले 380 बेरीज आली. तर याला हे गेले तर 10 शिल्लक राहिले. तर 10 शिल्लक राहिले म्हणून प्रत्येक प्रकारच्या किती नोटा आहेत? 10 नोटा आहेत. आणि एकूण नोटा किती तसं विचारलं असतं तर किती आलं असतं? 10 20 30 40 आणि 50. परंतु एकूण नोटा नाही विचारले आपल्याला, प्रत्येक प्रकारच्या 10 नोटा विचारलेल्या आहेत. बघा, 5500 लोक आहेत, त्यापैकी 45%, 30% आणि 15%. 45 आणि 15 60 आणि 30 90% ही आहेत. तर उर्वरित मुली आहेत. तर उर्वरित 100% असतं, त्यातले 90 गेले तर 10% काढायचे आपल्याला. 10% म्हटलं की आपल्याला फक्त एक शून्य कट करावा लागतो. तर 550. 100ला 10 तर 5500ला किती असं काढावं लागतं आपल्याला. तर ह्या शून्याला हे शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, x बरोबर 550 आला. सोपं आहे ते, फक्त एक शून्य कट करावं लागतो. जागा पण मी कट करून दाखवलं होतं. पहा बाळांनो, सगळ्यात श्रेष्ठ असतो चौरस. लक्षात ठेवा हा क्रम. चौरस श्रेष्ठ असतो, मग आयत, मग समभुज आणि मग समांतरभुज. एक लक्षात घ्या, खालचा हा वरचा असू शकत नाही, वरचा खालचा असू शकतो. असं जर एखाद्याने म्हटलं चौरस हा आयत आहे तर यस, चौरस हा समभुज आहे तर यस, चौरस हा समांतरभुज आहे तर यस. पण असं नाही चालत. समांतरभुज हा चौरस नाही. का नाही? तर हा 90 डिग्री नसतो. हा 90 डिग्री असतो का? तर नसतो. समभुज हा चौरस नाही, उलट चालणार नाही. असं चालेल, खाली येताना चालेल, उलट चालायचं नाही. अशा पद्धतीने ही रचना असते. पतंग आहे, समलंब चौकोन आहे, ते या गटात जरा बसत नाही, ते वेगळे आहेत थोडेसे. आता आपलं काय म्हणलंय?
समभुज चौकोन चौरस आहे तर उलट चाललंय तर नाही, हे असत्य विधान आहे. आयताचे सर्व कोण काटकोन नसतात म्हटलेले, नाही तर असतात. हे चौरस हा चौकोन आहे, प्रत्येक चौरस हा चौकोन असतो, हे बरोबर आहे. आयत हा चौरस उलटा चाललाय, हा चौरस हा आयत असतो, म्हणून हे 3 नंबरचं बरोबर आहे. 25 आणि 4 29 झालं. आपल्याला 29 नावाची रोमन संख्या 10, 20 आणि 9 29 आहे. 12 दराने 3,500 रुपयाचे 2100 रुपये व्याज होतं. नेहमी लक्षात घ्या, मुद्दल किती तुमचं 3,500 आहे, त्याच्यावर किती व्याज मिळालं तुम्हाला? 2100 मिळालं. पहिल्यांदा हा रेशो पटकन काय कट होते का बघू. 7 त्रिक 21, 7 पाचा 35, 3/5 आहे की नाही. तर 100ला किती RT असतं, 3/5. 5 रुपयावर 3 रुपये व्याज मिळालं, तर 100 रुपयाला 12 पंचे काय येणार आहे, काय ते येईल असं येईल समजा, असं काढायचं. तर 3 चोक 12 आणि 5 दुनी 10, 20 आलं. 4 एक 4, 4 पंचे 20, 5% आलं. किती आलं? 5 वर्ष आलं. तुम्ही जरा कन्फ्यूज झाला असाल, थोडंसं मी दुसऱ्या पद्धतीने मांडतो, कारण हे जरा मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने केलेले आहे. तसं तर ते तोंडीही कळतं. बघा, 3,500ला 2100 रुपये मिळाले, तर 100 रुपयाला किती मिळतील असं असतं. पण 12 आणि तुम्हाला वर्ष विचारलेलं आहे, x वर्ष, हे असं करायचं. तर या 2 शून्याला हे 2 शून्य कट झाले. अजून काय करा, 7 त्रिक 21, हे 2 शून्य अजून जसे आहेत तसे आहेत, आणि 7 पाचा 35, 5 एके 5, 5 सक्क 30, हा शून्य जसा तसा, आणि 12 पंचे 60, असं केलं तरी चालेल. 5च येणारे उत्तर. परिमिती बघा, ही समान रेषेचं हे चिन्ह आहे ना, चिन्हाचा अर्थ आहे एकसारखी किंमत आहे. बघा, हे सिंगल रेषे आहे ना, असं हे सिंगल म्हणजे 7 आहे, तर बाहेर ना परी, याचा अर्थ बाहेरून. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35 आणि 7 चौकोन 42. मी आतली पकडलेली नाही, लक्षात घ्या. अडीच डझन, 1 डझन म्हणजे 12, 2 डझन म्हणजे 24 आणि अर्धा डझन म्हणजे 6. 30 पैकी किती वापरले? 6 झाडू त्याच दिवशी वापरले, तर किती शिल्लक राहिले? 24 झाडू शिल्लक राहिले. 35 बघा, थोडं फास्ट घेतोय कारण उरकलं पाहिजे म्हणून. पहिल्यांदा तुम्हाला अशी रेष मारून घ्यायची, तर गुणाकार आधी करावं लागेल, तर झिरोला कुठल्याही संख्येने गुणलं तर झिरोच येणार आहे. मग 101 आणि 7 किती झालं? 108. 12.5 मिनिटाचे किती? आधी 12 मिनिटाचे, 12 मिनिटाचे किती होणार आहे? 12 सक्क 72, आणि हा शून्य तसा तसा, आणि अर्धा मिनिट म्हणजे 30, 750, 750 सेकंद होणार आहेत. 2 आणि 3 5, 750. वाचूया, 52 कोटी 52. वाचून घेऊ चला. 52 कुठं कुठं? सगळीकडेच 52 आहे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. आहे का दशकोटी? आहे, 52 कोटी. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत? तर 25 मूळ, आणि 1 नावाची संख्या जी आहे ती संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, म्हणजे टोटल गेल्या 26. 100 मधनं 26 गेले तर किती राहणार आहेत? 74. वजाबाकी केली तर 74 येणार आहे. शिक्षक 2, डॉक्टर 3, व्यापारी 3 आणि शेती 4 आहे. एक चित्र बरोबर 50 विद्यार्थी. काय हरकत नाही. चला बघूया आपण वरील चित्रातील एकूण किती पालकांची माहिती, पालकांचा व्यवसाय काय ते बघा. किती पालकांची दिलेली आहे ते चित्र मोजायची. 2 आणि 3 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 आहेत. 12 आहेत का बघा. मग 12 गुणुले 50 करावं लागेल, कारण एका चित्राची किंमत 50 आहे. तर 12 पंचे 60, आणि हा शून्य जसा तसा. 600. शिक्षक पालकांपेक्षा शेतकरी पालक कितीने जास्त आहेत? शिक्षक पालकांपेक्षा शेतकरी, शेती करणारे शेतकरी, 2 ला 2 कट झाले, तर 2 जास्त आहेत. 2 म्हणजे 50 दुनी 100 जास्त आहेत. असे सोपे प्रश्न असतात. एक आयताकृती बागेची लांबी, त्या बागेचं क्षेत्रफळ. तर आयताचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणुले रुंदी. आयताचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणुले रुंदी. तर हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 65 गुणुले 55. चला, 65 गुणुले 55 करूया आपण. तर 5 5 25, 7 आले 2, 6 पंचे 30 आणि 2 32. इथे एक शून्य, पुन्हा 325 येणार आहे, कारण एकसारख्या संख्या आहेत.
तर 5ची 5, 5 आणि 2 7, 32 आणि 3 35, 35 75 चौरस मीटर. मीटर आहे का? मीटर आहे. कधी कधी सेमी पण देतात आणि एका ठिकाणी मीटर देतात. ते एकक युनिट प्लेस पाहून घ्यायचं आणि चौरस पाहून घ्यायचं. क्षेत्रफळ असेल तर चौरस पाहिजे, नुसतं सेमी लिहिलं असेल तर चालणार नाही. 90 मीटर लांबीची एक तार 9 ठिकाणी समान अंतरावर कापली. 9 ठिकाणी समान अंतरावर कापली तर तारेच्या शेवटच्या 3 तुकड्याची लांबी किती? आता एक लक्षात घ्या. 9 ठिकाणी कापली म्हणजे तुकडे 10 होणार आहेत. एक कापला की तुकडा 2 होतो, 2 कापले की 3 होतात, 3 कापले की 4 होतात. तर 9 ठिकाणी कापली तर तुकडे किती होणार आहेत? 10 होणार आहे. मग एकाही 900 करतो सेमी. 90 मीटर म्हणजे 900 सेमी भागिले 10. तर एका तुकड्याची लांबी किती आहे? 90 सेमी. तर आता काय म्हटले त्यांनी? तर शेवटच्या 3 तुकड्यांची. तर शेवटचे 3 तुकडे म्हणजे 2700 येणार आहे. 2700 सेमी. या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या शेवटच्या संख्येची बेरीज किती? ही 98 आहे, ही 97 आहे, ही 96 आहे, ही 97 आणि ही 95 आहे. आपल्याला काय करायचंय? सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी काढायची. तर सगळ्यात लहान आहे 95 आणि सगळ्यात मोठी कोण आहे? 98, 97, 96, 97, 98. 98 वाली सगळ्यात मोठी आहे. 9879 आणि 9589. तर 99 18 हातच्या आले एक बेरीजच म्हटली ना? बेरीजच म्हटली. तर 8 आणि 8 16. 68 कुठे आहे? आहे 2 ठिकाणी. हातच्या आले 1 8 आणि 5 13 आणि 1 14. हातच्या आले 1 9 आणि 18 1 19. 19 468 कुठे आहे? इथे आहे. तर तेच उत्तर आहे. माधवने आंब्याच्या 6 पेट्या खरेदी केल्या. बर, एका पेटीत 5 डझन म्हणजे 60 आंबे होते. ठीक आहे, 5 डझन. हा, डझन म्हणजे 12 60. 6 पेट्या खरेदी केल्या आणि 15 एक पेटी 1500 रुपयाला घेतली तर त्याने 400 रुपये डझन याप्रमाणे आंबे विकले. या व्यवहारात त्याला किती रुपये नफा झाले? आधी आपण बघूया काय झाले ते. तर 6 पेट्या खरेदी केल्या तर त्याच्याकडे 360 आंबे आहेत बघा. 6 6 36, 360 आंबे आहेत. बघा आता मग त्याकडे किती डझन आंबे आहेत बघा. 12 ने भागू आपण त्याला. 12 त्रिक 30 डझन आंबे आहेत. किती डझन आंबे आहेत? 30 डझन. ठीक आहे. एक पेटी 1500 रुपयाला घेतली त्यांनी. घेतली पेटी किती? 1500 रुपयाला. म्हणजे बघा 5 डझनासाठी त्यांनी 1500 घालवले. 5 डझन आहे ना ते. बघा 5 डझन. तर एक डझन केवढ्याला घेतला त्याने? 300 रुपयाला आणि विकलाय कितीला? 400 रुपयाला. एका डझनामागे त्याला 100 रुपये मिळाले. तर नफा किती होणार आहे त्याला? 30 डझनाचा 3000 नफा होणार आहे. किती नफा होणार आहे? 3000. एका डझनाला 100. थोडं कठीण होतं, कॅल्क्युलेशन होतं जास्त. जान्हवी दूध अर्धा लिटर दूध घेते. तर तुम्ही नेहमी हे गणित सोडवताना अर्धा असं मांडायचं. प्रति लिटर 45. ओके. जून महिना 30 असं. फक्त दोनदा दूध घेतलं नाही म्हणजे सॉरी 28. तर तिला किती रुपये द्यावं लागतील? तर पहिल्यांदा या दोन्ही याला भागायचं 14 आणि 14 गुणिले 45 करायचं. 14 पंचे 70, हातचे आले 7. 14 चोक 56 7. 56 7. 56 7 63. बरोबर आहे. माझं काय चुकलं का? नाही. 14 पंचे 70, 14 चोक 56 7 63. पुन्हा एकदा करतो. 63 नाही का? 630 नाही दिसत. जान्हवीने दररोज अर्धा लिटर दूध घेतलं. बर, प्रति लिटर 45 रुपये. चालेल. तिने जून महिन्यात दूध घेतलं. महिना जून म्हणजे 30 दिवसाचा महिना. मात्र तिने पूर्ण महिन्यात फक्त दोनदा दूध घेतलं नाही. म्हणजे 2 गेलं तर 28. तर तिला किती रुपये द्यावं लागतील? तर हे कट मारायचं. 14 दुने 28. 14 पंचे 70. हातचे आले 7. 14 चोक 56 आणि 4 60 आणि 3 63च. दररोज अर्धा लिटर दूध घेते. 630 यायला पाहिजे. बघूया, काय हरकत नाही. वेळ जाईल आपला. पुढे घेऊया.
1 जुलैला बुधवार असेल तर स्वातंत्र्य दिन कोणता वार असतो? तर बघा जुलै का नाही, 1 जुलै, जुलै महिना आहे तो 31चा असतो. म्हणून आपण 28 जर वजा केले तर 3 दिवस शिल्लक राहतात. मग आपण जुलैला 3 दिवस पुढे जायचं. तर 1 जुलै, 1 ऑगस्टला काय असणार आहे? 3 दिवस पुढे जायचं. बुधवार, बुधवार आहे ना पहिला, आता 1 दिवस पहिला गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. 1 ऑगस्टला आपला असणार आहे शनिवार. मग 8 ऑगस्टला पण असणार आहे आपला शनिवार आणि 15 ऑगस्टला पण असणार आहे आपला शनिवार. म्हणून पहिलं उत्तर. जर लोकमान्य टिळक पुण्यतिथी शनिवारी आली असेल तर नाताळ कोणत्या दिवशी येतो? तर ना म गांधी असं असते. ना म्हणजे नाताळ, म म्हणजे महाराष्ट्र दिन आणि गांधी म्हणजे गांधी जयंती. आणि परत असतं लोटी, लोधी, बादी, शिदी, स्वादी. हे एक आपण पाठ करतो. म्हणजे लोकमान्य टिळक, बाल दिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन. हा, तर गांधी नेहमी अगोदर येतात. गांधीजी नेहमी अगोदर येतात. मग आता एक लक्षात घ्या, ह्याच्या 1 दिवस अगोदर येतात. आता इथं काय सांगितले? लोकमान्य टिळक शनिवारी आलेत, तर गांधीजी कधी आले असणार आहेत? शुक्रवारी आले असणार आहेत. कधी आले असणार? म्हणजे महाराष्ट्र दिन पण शुक्रवारी, नाताळ पण शुक्रवारी. कधी येणार आहे? शुक्रवारी. इतकं सोपं आहे ते. हा चार्ट पाठ असला की बऱ्यापैकी कळून जातं. आदित्यने नारायणरावाकडून 36,000 दशांश 8 दराने 5 वर्षासाठी घेतलं तर आदित्यला एकूण किती व्याज मिळेल? 2 शून्य कट होतात का? होतात. 8×45 तर 40ने गुणायचंय, तर 1 2 शून्य आले. आणि 4 36 चोक 36चा पाडापाठ नसेल तर असं करा, 4 सक्क 24, हातचे आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, 14,400, 14,400. इतकं सोपं आहे. 2 शून्य कट होत असेल तर खूप सोपं जातं, लवकर येतं. एका रकमेचे नेहाला दशांशे 7 दराने 6 वर्षाचे 2520 व्याज अल्काला द्यावं लागतं. नेहाने अल्काकडून किती रक्कम घेतली असेल? तर एक लक्षात घ्या, तुम्हाला रक्कम माहिती आहे का? नाही. व्याज माहिती आहे मात्र 2520. ते असतं 100 वर RT. आर किती? हे दोघे मिळून आहेत. तर हे 7×42. तर मी थोडा वेळ असंच मांडतो, कारण आपल्याला 42चा पाडा येणार नाही. अगोदर मी 7ने भागतो. 7 त्रिक 21, 25 मधनं 21 गेले 4. पुन्हा 7 सक्क 42, हा शून्य जसा तसा, 6 एके 6, 6 6 36, 60 झाले आणि हे 2 शून्य तिथे चिपकवायचे. 6,000 घेतले होते. पुन्हा व्हिडिओ पॉज करून समजलं नाही तर पहा. 50 बघा. एका स्नेहसंमेलनासाठी स्टेजवर 9 पाहुण्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होईल? तर असं हस्तांदोलन असेल तर त्याला त्रिकोणी संख्या म्हणायचं. 8वी 9 पाहुणे असतील तर 8वी त्रिकोणी संख्या भागिले 2 करायचं. 4 9 चोक 36. आता काल परवा पण व्यवस्थित तुम्हाला सांगितले, चा म्हणजे गुणाकार असतो. ह्या टक्क्याला टक्के निघून जातात. आता फक्त कट मारायचेत. एका शून्याला 1 शून्य, 1 शून्याला 1 शून्य गेला, एक इकडल्या तिकडे घालवायच्या, शून्य टाकायचंय. 75 त्रिक किती होणार आहे तुमचं? 75 त्रिक 225 होणार आहे. 45 दुनी 90, तर हे चिन्ह येणार आहे. कारण हे मोठं आहे बघा ना, हे 45 दुनी 90च राहिलं, 75 त्रिक जास्त येणार आहे ते. यातील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? तर एक लक्षात घ्या, हे किती आहे? हे 7,000 आहे. ओके. आणि हे किती आहे? 70 आहे. तर ह्यातनं किती गेले बघा ना, सिंपल 6,930. 6,930 कुठे आहे? इथं वजाबाकी करायची ती.
खालीलपैकी कोणती जोडी सममूल्य अपूर्णांकाची आहे? 19 दुनी 38. तर हे नाही आहे 33 दुनी काहीतरी. 7 त्रिक 21 बघा, आणि 11 त्रिक 33. येस, हीच आहे. पटीत असली पाहिजे. इरफानने दुपारपूर्व 8:30 वाजता, दुपारपूर्व म्हणजे सकाळी, कामावर गेला आणि दुपारनंतर 2:30 वाजता घरी आला. तर किती वेळ काम केलं? तर काही बघा, सकाळी 8:30ला गेलेलं आहे आणि दुपारी दुपारी आपलं हे दुपारनंतर असेल तर 24 तास घड्याळ करायचं. तर 12 आणि 2 14, 14 30 वजा 8:30, सकाळी 8:30ला गेलता. 14 8 6 तास काम केलं. खालीलपैकी योग्य वाचन कोणते? आता फक्त संख्या वाचन आहे बघा, बघूया आपण, करूया काय आहे ते. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि कोटी. 8,08,47,000. 8,08,47,560 नाहीये. 8,08,47,559 आहे शेवटचं. 56 बघा. किसनरावांनी एक गाय 27,300 रुपयाला व एक म्हैस 48,200 रुपयांना खरेदी केली. त्यांना घरी नेण्यासाठी 1800 रुपये खर्च आला. एका वर्षानंतर दोन्ही जनावरं 85,000 रुपयांना विकली. त्या व्यवहारात त्यांना किती नफा झाला? बघा आता काय करायचं, ह्या सगळ्यांची करायची बेरीज आणि ती 85,000 मधून वजा करायची. तर पटापटापटा जर बेरीज करायची म्हटलं तर पहिल्यांदा मी ही दोन्ही करतो. 48,200 आणि 1800. तर बघा 2 शून्य 8 आणि 2 हा हातचे आले 1, 48 49 आणि 50. हे 50 आणि हे आलं 27,300. 50 आणि 27 झाले 87,300. नाही, 50 60 77,300 झाले. किती झाले बघा, हे 300 तसेचे तसे, 7,7 77,300 आणि 85,000तून 77,300 वजा करायचे ते. तर हे 2 शून्याचा तर काही प्रश्न नाही, पण आता याला करावं लागेल 10, हा 7, रिवर्स करावं लागेल, 15तनं 8 गेले 7 आणि हा परत रिवर्स करावं लागेल 0, 7,700. 2 नंबरचं उत्तर आहे. तुम्ही एकत्र कशीही बेरीज केली तरी चालेल किंवा ह्यातनं एक 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 वजा केलं तरी चालेल, पण फास्ट झालं पाहिजे. 12 शतक, 13 दशक, 5.4 शतांश. हो का, 12 शतक म्हणजे 1200, 13 दशक म्हणजे 1330, 1330 5 आणि 4. बघा हे तोंडीच आहे बघा, हे दशक एक्स्ट्रा आहेत. 10 पेक्षा जास्त आले की ह्याच्यात ऍड करायचं, शतकात ऍड करायचं. 1330.54. छेद समान आहे का? 1122, 2244 बघा डबल आहे याच्या, आणि हे 1122, याला डबल करा. कारण छेद समान करायचं असेल तर 2 ने गुणावं लागेल, याला पण 2 ने गुणावं लागेल, मग ह्याला पण 2 ने गुणावं लागेल. तर 56 2 112, हे 340 जसंच्या तसं. 244चं 88 आणि 488 आणि ह्यांची करावं लागेल बेरीज. आता छेद समान झाला बघा सगळ्याचा, भागिले आता मोठा छेद घ्यावा लागेल 2244. तर 8 आणि 8 जसाच्या तसा, 8 आणि 4 12, 13 14, हातचे आले 1, 5 6 7 8 9 आणि 1, 1948 भागिले 2244. ह्यातलं तर हे कट होत होतं, हे कट होत होतं. 59 बघा आता. एक गाडी कोल्हापूरहून निघाली, ती कराडला 1.5 तासात पोचली. बर. कराडहून लगेच ती सातारा येथे 1 तासात पोचली. बर. व तिथून पुणे येथे पोचण्यास 2.5 तास लागले. बर. तर गाडी सकाळी 7 वाजता कोल्हापूरहून निघाली असल्यास पुणे येथे ते केव्हा पोहोचेल? पटापटापटा मोजायचं बघा. आपण काय करू, 1.5 तास, 1.5 तास, 1.5 आणि 1 2.5 तास, 2.5 आणि 2.5 5 तास गेले, 7 आणि 5 12, 12 वाजता पोचली. परत एकदा बघा, 1.5 तास, 1 तास, 1.5 आणि 1 2.5 आणि 2.5 आणि 2.5 5 येते, मग 7 आणि 5 12, बरोबर आहे 12. 10 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती?
बघा एक लक्षात घ्या, किती तुकडे आहेत ते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 तुकडे आहेत. त्यातले किती रंगवले नाहीत? 1, 2 आणि 3 आणि 4. 4 रंगवले नाहीत ना. म्हणजे अर्ध क्षेत्रफळ आहे बघा ना. हे बघा. 1, 2, 3, 4. आता इथं विरेष मारली, इथं मारली. 5, 6, 7 आणि 8. 8 तुकड्यातले किती रंगवले नाहीत? इथले 2 आणि इथले 2 रंगवले नाहीत. म्हणजे अर्धच रंगवलं नाही. तर ह्याचं क्षेत्रफळ अर्ध असणार आहे. तुम्हाला माहिती चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग असतं. किती असतं? 10 10 100 असतं. पण ते अख्ख्याचं 100 आहे. मग अर्ध रंगवलं नाही, मग अर्ध गेलं आपलं. तर किती येणार आहे आपलं? 50. 5 रुपयाची 76 नाणी देऊन 2 रुपयाच्या 75 नाणी देऊन 10 रुपयाच्या किती नोटा घेतल्या? बरं आधी 5 रुपयाची 76 नाणी म्हणजे आपल्याला हा गुणाकार करायला लागेल. तर गुणाकार करताना काय करावं लागतं? अर्ध करून एक शून्य द्यायचा असतो. तर 76 गुणिले 5 करू, नाही तर आपण डायरेक्ट. तर बघा हे 38 दुनी 76 380 होतात ते. म्हणजे मी काय म्हटलं, अर्ध करून एक शून्य द्यायचा असतो. नसेल तर करा असं. 5 सक्क 30, हातचे आले 3, 7 5 35 आणि 3 38. तर एवढे पैसे आहेत. ओके. तर 2 रुपयाची 75 नाणी म्हणजे 75 दुनी 150. तर 150 वजा करा आता. तर किती राहिले? 8तनं 5 गेले 3, 3तनं 1 गेला 2, 230 राहिले. तर 10 रुपयाच्या नोटा आहेत, तर 10 ने भागावं लागेल. तर 23 नोटा येतील. 10 रुपयाच्या किती नोटा नाही थांबा, सॉरी चुकलं बरं का माझं. 338 ही बेरीज करावं लागेल. म्हटलंय. अधिक 3 किती झालं ते? 150. तर बघा हे सरळ सरळ कळते की 38 आणि 15, 38 आणि 15 53 नोटा येतील. आहे की नाही? शून्य येणारे 530 आणि 10 ने भागलं की 53 नोटा येणार आहेत. चला, 5च्या विरुद्ध अंक कोणता असेल तुमचा? 5च्या विरुद्ध 1 येईल. काय येईल? 5च्या विरुद्ध 1 येईल, 2च्या विरुद्ध 4 येईल आणि 3च्या विरुद्ध 6 येईल. एका संख्येला 9 ने गुणण्याऐवजी 5 ने गुणले तेव्हा गुणाकार 48 ने कमी आला, तर ती संख्या किती? तर तुम्हाला परवाच सांगितलं की फरक काढायचा आणि या फरकाने भागायचं. 12 चोक 48. 289 गुणुले 289 म्हणजे 289चा वर्ग म्हटलेले त्यांनी. कितीचं करायला सांगितलं? 289चा वर्ग. तर 289 गुणुले 289 समजा 229चा वर्ग किती आपलं? हे 85, 83, 83, 84. आपल्याला करावं लागेल आता हे. 289 इंटू 289. 99 81 हातचे आले 1, 9 8 72 आणि 8 80. 80 हातचे आले 8च. 9 दुने 18 आणि 8 26. 18 आणि 8 26. 8 ने गुणूया. 8 9 72. 8 9 काय झालं? 72. हातचे आले 7, 8 8 64 आणि 7 71. हातचे आले पुन्हा 7, 8 2 16 आणि 7 16 आणि 7 23. आता 2 ने गुणायचं आहे. 9 दुने 2 ने गुणायचं आहे. 9 दुने 18. हे 2 शून्य का दिले? तर 200 ने गुणतोय आपण ॲक्च्युली. 9 दुने 18. हातचे आले 1, 8 दुने 16 आणि 1 17. हातचे आले 1, 2 2 4 आणि 1 5. 2 2 4 आणि 1 5. तर बघा आता, 1शी 1, 2शी 2, 8 आणि 6 14 आणि 1 15. हातचे आले 1, 7 8 9 10 11 12 आणि 13. हातचे 5 आणि 2 7 आणि 1 83 521. 2 21 21 83 521. मोठा वर्ग होता. गुणाकार करायला थोडंसं काळजीपूर्वक करायचा, चुकला नाही पाहिजे, जेणेकरून 75 पैकी 15 रुपये खर्च केले म्हणजे किती टक्के खर्च केले ते असं आधी मांडायचं. 15 एके 15, 15 पाचशे 75. 1/5चा रेशो तुम्हाला माहिती 20%. नसेल माहिती तर असं मांडायचं 15/75. तर 100 पैकी किती? किंवा काही मुलं असे पण करतात, इथं न मांडता इथं डायरेक्ट 100 ने गुणतात. मग 25चा पाडा सगळ्याला येतो. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3 एके 3, 3 पाच 15 आणि 5 चोक 20. कुठे गेलं? 20%. असं केलं तरी चालतं. इथं कागद दिले तर सगळं कागदात करायचं.
खाली कागद दिलेत ना, तर सगळं रूपांतर लगेच कागदातच करायचं. 25 दस्ते कागद म्हणजे 25 गुणिले 24. तर बघा 24चा वर्ग आपण करूया. हे 600 येतात. किती कागद येतात? 600. 24 पंचे 120. हातच्या आले 12. 24 दुनी 48 आणि 12 6 60. 600 कागद झालं. 25 डझन म्हणजे 12. तर बघा हे दस्ते 24 ने 25 ला गुणलं तर 600 आलं. 12 ने गुणलं तर अर्ध होणार आहे. कारण 24 अर्ध झालं तर 300 येणार आहे. 25 12 300. तर 900 कागद आहेत. किती कागद आहेत ते? 900. 20च्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती? विभाज्य म्हणजे पाडा, कालच सांगितलंय. आणि विभाजक म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या. तर 20ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने नाही जात, 4 ने जातो, 5 ने जातो, डायरेक्ट 10 ने जातो आणि 20 ने जातो. 20 दाय 200, 200 पंचे 1000, 1000 चोक 4000, 4000 दुने 8000. किती गुणाकार आहे? 8000. परत एकदा बघा. 1 आणि 2 शून्य जसेच्या तसे. 2 पंचे 10, 10 चोक 40 आणि 40 दुने 80. 8000. वेगवेगळ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला कळेल. जेव्हा खरेदी किंमत व विक्री किंमत समान असते तेव्हा नानापाना तोटा होतो. काहीच होत नाही ना. आणलं तेवढ्यालाच विकलं. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? जेवढा पॉईंट कमी तेवढं लक्षात घ्या. बघा हे 0.5 आहे. हा 0.5 नाही तर 5 पेक्षा हा 50 आहे थोडक्यात. 0.50 हा 0.57 हा 0.005 आहे आणि हा 0.0057 तीन अंकी केले त्यांनी. हा 500 आहे. हा किती आहे? 0.570 आहे. हा तीन अंकी आहे ना. 1 2 3 आणि 4 केले काय? हा 4 केले बघा. तर हा 50 आहे आणि हा 57 आहे. तर 570 सगळ्यात मोठा आहे. 119 दिवसाचे किती आठवडे होतील? 7 ने भागायचं. कितीने भागायचं? 7 ने भागायचं. 17 साती 37 साती 49 हे 17 साती 19 17 आठवडे होतील. 17 साती 19 17 आठी 36 17चा पाढा आपला पाठ आहे. पुढचा शेवटचे 2-4 प्रश्न राहिलेले आहेत. पटकन घेऊया. लांबी 60 मीटर व रुंदी 30 मीटर असलेल्या आयताकृती भागीभोवती तारेचे 4 वेढे घालण्यासाठी किती तार लागेल? एक लक्षात घ्या, आकृती काढून घ्यायची. 60 आणि 30. 60 आणि 30. बघा 60 180 झाली. 60 60 आणि 60 180 झाली. असे किती तार किती फेर आहेत? 4 वेढे घालायचे आहेत. तर 4 वेढे घालायचे. तर हा 0 जसा तसा 18 चोक 72 720 लागणार आहे. किती मीटर तार लागेल? 4 वेढे घालायला 720. ते 4 वेढे आहेत. पोरं इथपर्यंतच काढतात आणि सोडून देतात. किती वेढे आहेत ते बघायचे. या संख्येला 9 ने भाग जातो त्या ठिकाणी कोणता अंक आहे? दोन्ही ठिकाणी समान अंक आहे बघा. 7 आणि 5 12 आहे. मग इथं किती? 18 यायला पाहिजे. 18 येण्यासाठी 3 3 12 म्हणल्या 3 आणि 3 18. कारण 18 9च्या कसोटीमध्ये 9 18 यायला पाहिजे. 1 ते 100 मध्ये 7 हा अंक किती वेळा दशक स्थानी आलेला आहे? तर दशक स्थानी 10 वेळा येतो. कुठं कुठं आलेला आहे बघा. 70 71 72 73 74 75 76 77 78 आणि 79. एक दशक स्थानी चालला पाहिजे. 2 3 4 5 6 7 8 9 10. दशक स्थानी म्हटलेले तर मग तो किती वेळा? 10 वेळा. हा दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहिल? तर किती पॉईंट आहेत बघा. हा 1 आणि 2 शून्य. तर इथं तुम्हाला 2 घर आलं पाहिजे. वर फक्त एकच 3 आहे. असं करावं लागेल तुम्हाला. सुहास आपल्या पगारातून दरमहा 600 रुपये बचत करतो. तर 5 वर्षात किती महिने असतात? 60 महिने असतात. 6 6 36. 6 6 36. 1 2 आणि 3 शून्य. 36,000. अशा प्रकारे गणिताचा व्हिडिओ संपलेला आहे. मराठी पण जरा तुम्ही पाहून घ्या. मराठीची उत्तरपत्रिका तुम्हाला मी पाठवलेली आहे. हे मराठीचं सुद्धा बघा. का उत्तर मी तुम्हाला टिक मार्क करून देऊ मराठीची? म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही आहे. 2च मिनिटात मी उत्तर फक्त टिक मार्क करून देतो. तर मी काही वाचत बसत नाही. मराठी सोपं असते. 1 मिनिट. पहा पहिल्याचं उत्तर आहे 3
मराठीचं पहिल्याचं उत्तर 3 आहे, दुसऱ्याचं 4 आहे, दुसऱ्याचं उत्तर आहे तुमचं 4, तिसऱ्याचं उत्तर आहे तुमचं 2, चौथ्याचं उत्तर आहे बघा 3, पाचव्याचं उत्तर आहे बघा तुमचं 1, सहाव्याचं उत्तर आहे तुमचं 2. हा साहेब म्हटलं. हा झालं. एक 3 मिनिटात फोन करू का? 2-3 मिनिटात व्हिडिओ चालू होता. सातव्याचं उत्तर आहे बघा बाळांनो 1, आठव्याचं उत्तर आहे बाळांनो 1, नवव्याचं उत्तर आहे बाळांनो 3, दहाव्याचं उत्तर आहे बाळांनो 4, अकराव्याचं उत्तर आहे बाळांनो 3, बाराव्याचं उत्तर आहे बाळांनो 3, तेराव्याचं उत्तर आहे बाळांनो 4, चौदाव्याचं उत्तर आहे बाळांनो 3, पंधराव्याचं उत्तर आहे 1, सोळाव्याचं उत्तर आहे 2, सतराव्याचं उत्तर आहे नाही, 16वा झाला काय? 1 मिनिट, मी चुकीच्या ठिकाणी टिक केली. 16व्याचं उत्तर आहे 2, 17व्याचं उत्तर आहे 1, 18व्याचं उत्तर आहे 2, 19चं उत्तर आहे 1, 20चं उत्तर आहे 2, 21चं उत्तर आहे 1, 22चं उत्तर आहे 2, 23चं उत्तर आहे 2, 24, 3 आणि 25, 3. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली. सर्वांना गुड नाईट. धन्यवाद.